ससुरा सुर म्हणू सिंध वंदिदम घोदघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं से पुनतिथयरे ससौव सिद्धे विशुद्ध सद्भावे समनेय नानदंसन चरित तव विरियायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि अवर्तन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्चार्हन्ताणं सिद्धाणं तहनम गणहराणम् अज्झावयवगानं साहूनं चेदि सव्वेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाणा समं समासेज्य उवसंपयामि सम्मं जत्तो निवाण संपत्ती. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. प्रवचनसार ग्रंथात आपण काल 85 नंबरची गाथा बघितली सर्वप्रथम, आणि यामध्ये मोहाला त्याच्या चिन्हांच्या माध्यमातून त्याचा परिचय करून घ्या. मोह आमच्या जीवनात आहे, त्याला प्रथमतः जाणा, ओळखा, आणि ओळखल्यानंतर माझ्या जीवनात निश्चितपणे हा भाव आहे हे समजून नष्ट करण्याचा प्रयत्न करा. मोहाला 2 प्रकारांनी जाणा. अयथार्थ उपपत्ती म्हणजे वस्तुतत्व जसं आहे तसं न मानणं, आणि दुसरं करुणाभाव. आणि करुणाभावाचा संदर्भ आपण बघितलेला होता की जेव्हा जीव कर्तृत्वाच्या अहंकारातून मी परावर उपकार करू शकतो या भावनेतून दुसऱ्यावर उपकार करतो, करुणा करतो, किंवा माझ्यामुळे त्याचं चांगलं झालं अशा मिथ्या अभिप्रायपूर्वक करुणाबुद्धी करतो, हा त्याचा करुणाभाव दर्शन मोहजनित मिथ्यात्व सहित आहे. ज्ञानींच्याही जीवनात करुणा असते, पण त्याच्या अभिप्रायामध्ये मात्र विपरीतता नसते. तो हे जाणून आहे की माझ्या केल्याने कुणाचंही चांगलं किंवा वाईट होऊ शकत नाही, पण अंतरंगामध्ये चारित्र्याच्या अस्थिरतेचा परिणाम आहे. अप्रत्याख्यान, प्रत्याख्यानावरण आणि संज्वलनजनित क्रोध, मान, माया, लोभाचा उदय आहे, आणि त्या अनुषंगाने त्याला पर्यायीमध्ये अपरिहार्यपणे करुणाबुद्धी होते. पण त्या करुणेला तो स्वतःचा स्वभाव समजत नाही. हाही भाव या ठिकाणी लक्षात घेतला आपण, आणि राग, द्वेष आणि मोह या तीनना नष्ट करण्याची प्रेरणा आचार्यांनी दिली. त्यानंतरच्या गाथेमध्ये आपण हे बघितलं की दर्शन मोह किंवा मिथ्यात्व आमच्या जीवनात नष्ट करायचं असेल तर मोहक्षयाचा एक उपाय आपण बघितलेला होता की अर्हंतांच्या द्रव्य गुण पर्यायाला समीचीन रीतीने जाणून घ्या, आणि समीचीन रीतीने जाणून तुझाही आत्मा तशाच प्रकारचा आहे हा विश्वास अंतरंगामध्ये ठेवा. त्यामुळे दर्शन मोहाचा नाश होईल. परंतु प्रश्न मुळात हा उत्पन्न होतो की अर्हंतांच्या द्रव्य गुण पर्यायांबद्दल आम्हाला ज्ञान कशा प्रकारे होईल. आधी तर आम्हाला ज्ञान व्हावं लागेल. अर्हंतांचं स्वरूप सांगणारं काहीतरी आमच्या जवळ ठोस असं काहीतरी साधन उपलब्ध असावं लागेल. गुरु गोविंद दोनो खडे काके लागू पाय. गुरु गोविंद बलिहारी, गुरु की बलिहारी गोविंद स्वरूप बताय. गुरु आणि गोविंद दोघही उभे आहे, आणि कुणाच्या पहिले पाया पडायचं हा भक्ताला जेव्हा प्रश्न येतो तेव्हा तो पहिल्यांदा गुरूंच्या शरणात जातो. त्याला विचारलं की गोविंद श्रेष्ठ आहे, पण तू गुरुला का शरण गेला? कारण गुरुमुळेच मला गोविंदांचं म्हणजे खऱ्या देवाचं स्वरूप कळलं, हे त्याचं उत्तर आहे. तसं आम्हाला अर्हंतांचं स्वरूप जाणून घ्यायचंय, आणि अर्हंतांचं स्वरूप जर आम्हाला समजायचं असेल तर त्यासाठी पहिल्यांदा आम्हाला शास्त्राभ्यास करणं जीवनात अत्यंत महत्वाचं आहे.
दिव्य ध्वनी तीर्थंकरांची, त्या दिव्य ध्वनीमध्ये त्यांचा जो उपदेश, जो आचार्यांपासून आमच्यापर्यंत आज तागायत पर्यंत जसा त्यांनी प्रतिपादन केला, तशाच रीतीने तो निर्दोष रीतीने आमच्यापर्यंत पोचलेला आहे. आणि त्या शास्त्राभ्यासाला आम्ही जेव्हा जाणू, त्याचं मनन चिंतन करू, मंथन करू, तेव्हा कुठे अरहंतांचं द्रव्य गुण पर्याय सहित स्वरूप आम्हाला समजणार आहे. आणि हे समजल्यानंतर मग माझा आत्माही तसाच आहे ही श्रद्धा जीवनात होईल. म्हणजे सर्वप्रथम आम्हाला आगमाभ्यास करायला पाहिजे, शास्त्र वाचन करायला पाहिजे. आणि शास्त्र वाचन तर शब्दांना आम्हाला अभिप्रायात फार काळ ठेवायचं नाही. शब्द कितीही आकर्षक रूपात, मोहक रूपात आमच्यापर्यंत प्रस्तुत झाले असले तरी देखील शब्द गौण आहेत आणि शब्दाच्या माध्यमातून दाखविलेला आत्मा हा महत्वपूर्ण आहे. शब्दांची काया कितीही सोनेरी असली तरी ती शेवटी काया आहे. कायेच्या माध्यमातून आम्हाला अकायपर्यंत पोचायचंय, आत्म्यापर्यंत पोचायचंय. हे भान जीवनामध्ये शास्त्र अध्ययन करत असताना महत्वाचं आहे. म्हणून शब्दांचा संग्रह करण्यापेक्षा शब्दांच्या माध्यमातून आत्म्याचा विचार हा महत्वपूर्ण आहे. शब्द संग्रह परिग्रह वाढविणारा असणार आहे. आणि शब्दांच्या माध्यमातून दाखविलेला आत्मा जर आम्हाला अनुभूतीत घेता आला तर आम्हाला आनंदाची उर्मी जीवनात प्राप्त होणार आहे. हा भाव या गाथेमध्ये 86 नंबरच्या गाथेमध्ये व्यक्त केलेला आहे. गाथा आपण काल पाहिली आणि टीका आपण आज बघूया. द्रव्य गुण पर्याय या स्वभाव रूपाने अर्ह्यंतांचे ज्ञानद्वारा जाणले जाणे गेले असताना आत्म्याचे स्वरूपही तशा प्रकारचे आहे हे जाणणं हा मोहक्षयाचा उपाय आहे. हे 80 गाथा सूत्रामध्ये प्रतिपादन केले. परंतु तो उपाय अन्य उल्लेखित अन्य उपायांची अपेक्षा ठेवतो. म्हणजे तो एक उपाय एकच नाही आहे, आणखीही त्यावर एक उपायाचार्यांनी आम्हाला सांगितला की तुम्ही शास्त्र अभ्यास करा. अभीक्ष्ण ज्ञान उपयोगात प्रत्येक गोष्ट ज्ञानाने जाणण्याची प्रयत्न करा. आणि तसंही आत्मा काय करू शकतो, तर आत्मा ज्ञानाशिवाय दुसरं काहीही कार्य करू शकत नाही. समयसार ग्रंथामध्ये अमृतचंद्र आचार्यांनी एक कलश ठेवलेला आहे. आत्मा ज्ञानम स्वयं ज्ञानम ज्ञानात अन्य करोति किम. आत्मा ज्ञानम आणि स्वयं ज्ञानम ज्ञानात अन्य करोति किम. तो ज्ञानाशिवाय दुसरं काहीही जीवनात करू शकत नाही. आत्मा त्याच्याजवळ ज्ञानच आहे. जे ज्याच्या जवळ आहे तेच तो करू शकतो. आत्म्याजवळ जर ज्ञान आहे तर आत्मा ज्ञानच करणार आहे. आणि हीच गोष्ट या ठिकाणी आम्हाला शब्द प्रामाण्याच्या माध्यमातून लक्षात घ्यायची आहे. पहिल्यांदा गाथेचा एकच म्हणजे आपल्याला ही जी टीका दिसते आहे ही पूर्ण टीका एकच वाक्य आचार्य अमृतचंद्रांनी केलेला आहे. पण आपण याला छोटे छोटे वाक्य करून त्या ठिकाणी वाचणार आहोत. पहिल्यांदा तर सांगितलं की जे सर्वज्ञांनी सांगितलेले आहे. म्हणजे आमच्यापर्यंत जे काही आगम आलेला आहे, या आगमाचा मूळ स्रोत कुठे आहे, कुठूनही निर्माण झालेला आहे, तर पहिल्यांदा सांगितलं हे सर्वज्ञांनी सांगितलेलं आहे. आणि सर्वज्ञ ज्यांच्या ज्ञानाला अविषय काही नाही, अवस्तू ज्यांच्या ज्ञानात काही नाही आणि ज्यांनी प्रत्यक्ष प्रमाणाने जे जाणलं आहे असे जे सर्वज्ञ आहे, त्यांच्यापासून ही दिव्य ध्वनी च्या माध्यमातून आगम आमच्यापर्यंत पोचलेला आहे. म्हणून जे सर्वज्ञांनी सांगितलेलं आहे. दुसरं, या आगमाचं वैशिष्ट्य जे निराबाध आहे, याच्यामध्ये कोणत्याही तऱ्हेने बाधा व्यत्यय येऊ शकत नाही असं हे निराबाध तत्व आहे. रत्नकरण शावकाचार मध्ये
अमृतचंद्र आचार्यांनी याच अर्थाचं शास्त्राचं लक्षण कथन केलेलं आहे. त्यांचा ही श्लोक सिमिलर याच अर्थाचा आपण बघू शकतो. समंत भद्रदेव कारिका ठेवतात, आप्तोपज्ञम अनुलंघ्यम अदृष्टेष्ट विरोधकम तत्वोपदेशकृत सार्वम शास्त्रम का पथघट्टणम. आप्तोपज्ञम, आप्तांनी जे सांगितलंय, उपदिष्ट केलेलं आहे, म्हणजे सर्वज्ञ भगवंतांनी. आणि आप्त कोण? तर आप्ताची व्याख्या करताना जे 18 दोषांनी रहित आहे ते आप्त, वितरागी, सर्वज्ञ आणि हितोपदेशी ते आप्त. अशा आप्तांनी जे सांगितलेलं आहे, पहिली विशेषता. म्हणून याही ठिकाणी तीच विशेषता सांगितली की जे सर्वज्ञांनी सांगितलेले आहे. नंतर निराबाध आहे, अनुल्लंघ्य, त्याचं कुणी उल्लंघन करू शकत नाही अशा तऱ्हेचं जे शास्त्र आहे, आगम आहे. म्हणून निराबाध आहे, त्याला बाधा नाही, व्यत्यय नाही, कुणाकडूनही ते खंडित केल्या जाऊ शकत नाही. तिसरं सांगितलं, अशा शाब्द प्रमाणास द्रव्य श्रुतरूप अशा जिनागमास प्राप्त करून. म्हणजे असे हे शब्द प्रामाण्य म्हणजे द्रव्य श्रुत आहे. द्रव्य श्रुत हे म्हणजे आम्ही जे शास्त्र म्हणतो, जे आम्ही पुसतो किंवा ज्याची आम्हाला मान्यता आहे, त्या सगळ्यांना द्रव्य श्रुत असं म्हटलं जातं. जे लिपीमध्ये बद्ध आहे किंवा जे मौखिक परंपरेनी एकापासून दुसऱ्यापर्यंत चालत आलेलं आहे, हे असं हे शब्द ब्रह्मण्य, त्याला म्हटलेलं आहे द्रव्य श्रुत. म्हणून हे असं शब्द प्रामाण्य म्हणजे द्रव्य श्रुत आहे. यालाच जिनागम असं म्हटलं जातं. जिनागम, जिनेंद्रांनी सांगितलेलं आगम. आणि आगम हा शब्द देखील अत्यंत महत्वपूर्ण आहे. आ, ग आणि म हे 3 शब्द याच्यामध्ये आहे. आचा अर्थ आप्त, ग चा अर्थ गणधर आणि म चा अर्थ मुनी. म्हणजे जे आप्तांनी सांगितलेलं आहे, गणधरांनी ग्रथित केलेलं आहे आणि मुनींनी ज्याचं मनन केलेलं आहे ते आहे आगम. आणि म्हणून अशा जिनागमाला प्राप्त करून त्यामध्ये रममाण झाले असताना, आणि जे या जिनागमामध्ये रममाण होतात, अर्थात शब्दामध्ये रमतात, अर्थात शब्दात रमतात, याचा अर्थ शब्दाच्या माध्यमातून दाखविलेल्या आत्मतत्वामध्ये जे रममाण होतात त्यांना म्हटलेलं आहे. आणि रमतात याच अर्थाचा श्लोक समयसार मध्ये देखील कलश आचार्य अमृतचंद्रांनी ठेवलेला आहे. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, उभयनय विरोध ध्वंसिनी स्यात् पदांके जिनवचसि रमन्ते ये स्वयं वान्तमोह सपदि समयसारं ते परं ज्योतिरुच्यते अनवमनय पक्षा शून्यमीक्षंत एव. लक्षात घ्या, हे जे जिनागम आहे, हे जिनागम उभयनय विरोध, उभयनयाचा विरोध ज्याच्यामध्ये आम्हाला केलेला दिसतो, की उभयनय जिथे अविरोध रूपाणी आहे, विरोध ध्वंसिनी आहे. म्हणजे उभयनयाचा, विषयाच्या विरोधाचा ध्वंस ज्या ठिकाणी झालेला आहे, म्हणजे नयाच्या माध्यमातून कदाचित परस्पर विरुद्ध कथन दिसणार आहे, पण या परस्पर विरुद्ध कथनाचा देखील ज्यांनी नाश केलेला आहे असं कोणतं पद आहे, तर स्यात् पदांके. जे आमचं जिनागम आहे, आगम जे आहे, हे स्यात् पदानी मुद्रित आहे. याला जेव्हा स्यात् पदाची मुद्रा लागते त्यावेळेला ते ग्राह्य आहे. अन्यथा जर स्यात् नसेल तर तेच कथन, तेच शब्द एकांताचे म्हटल्या जातात. म्हणून स्यात् ही मुद्रा आमच्या जिनागमामध्ये सर्वत्र अभिप्रायामध्ये असते. कदाचित ती त्या ठिकाणी नसेल तरीही अनुस्यूत रूपाने आम्हाला ती मानावी लागते. असं हे आमचं अनेकांत शब्द प्रामाण्य आहे. आणि याच्या माध्यमातून उभयनय म्हणजे व्यवहारनय आणि निश्चयनय
या सर्व नयांचा ध्वंस त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे प्रत्येकाला आम्ही त्या ठिकाणी अनेकांताच्या रूपामध्ये बघणार आहे. आणि असे हे जिन वचसी रमनते, असे या जिनेंद्र वचनामध्ये जे रममाण होतात, रममाण होतात, रममाण होतात याचा अर्थ केवळ शब्दामध्ये ते रमत नाही, शब्दांच्या माध्यमातून दाखविलेल्या आत्म्यामध्ये ते रमतात. म्हणून शास्त्र वाचायचं असेल तर आत्मकल्याणेच्या भावनेनी शास्त्र वाचायचंय, की माझं आत्मकल्याण मला करून घ्यायचं आहे. ही एक आणि एकमेव भावना शास्त्र वाचत असताना जीवनात जपायची आहे. कोणत्याही तऱ्हेची पंडिताई न करता, दुसऱ्यापेक्षा मी वरचढ आहे हे सिद्ध न करता, केवळ मला माझ्या आत्मकल्याणासाठी शास्त्राचं अध्ययन करण्याचं आहे. हा शास्त्राचा मूळ गाभा आम्हाला लक्षात घ्यायचा आहे. म्हणून असं हे स्वयं वांतमोह आणि ते लगेच सपदी समयसारम, असे ते जर त्या ठिकाणी जिनेंद्रांच्या वचनात रमतील, म्हणजेच जिनेंद्राच्या वचनाच्या माध्यमातून दाखविलेल्या आत्म्यामध्ये रमतील, तर ते ताबडतोब झटिती सपदी असे शब्द ठेवलेले आहे, की ते ताबडतोब आत्म्याच्या अनुभूतीला प्राप्त होतात आणि त्यांच्या जीवनात असा परम उच्च स्वरूप आत्मतत्व विलसित होते. इथे तेच सांगितलेलं आहे, की असे यामध्ये जे रममाण झालेले आहे, म्हणजे आगमाभ्यासामध्ये शब्द ब्रह्मण्यामध्ये जे रममाण झालेले आहे, आणि नुसते रममाण नाही झाले, तर त्यांच्या या अभ्यासानी किंवा संस्कारांनी विशिष्ट संवेदन शक्ती, आत्मस्वरूप संपत्ती त्यांना प्राप्त झालेली आहे. की अशी ते रममाण झाले, इतकं ते त्या जिनवचनांमधून दाखविलेल्या आत्मतत्वामध्ये त्याच्याशी एकाकार झाले, त्याचा सातत्याने अभ्यास जीवनात केला, त्याचे संस्कार आत्म्यावर केले, आणि असा हा त्याला विशिष्ट संवेदन शक्ती, स्वसंवेदन ज्ञानाची अभिव्यक्ती त्याच्या जीवनात झाली, आणि असं आत्मज्ञान रूप परम वैभव, परम संपदा त्याच्या जीवनात त्याला प्राप्त झाली. आता ही संपदा ज्याला प्राप्त होईल, यशा या आत्म्याला जाणल्याने सहृदयी सम्यक दृष्टी भव्य जीवांचं हृदय आनंद विभोर होतं. मंदिरामध्ये गेल्यानंतर, प्रतिमेचं दर्शन झाल्यानंतर मन एक प्रसन्नता, त्यांच्या शांत परिणामांना पाहून आमच्या अंतःकरणामध्ये देखील आमच्या शांत स्वभावाचं वेदन आम्ही करू शकतो. आमचा देखील आनंद उफाळून येतो. आमचा आनंदाला जणू काही उधाण येतं. अशा प्रकारचं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे, की सहृदय जनांच्या हृदयाला आनंदाचं उधाण देणाऱ्या असा हा अनुभव, अशी ही प्रतीती जीवनामध्ये आहे. आणि अशा या प्रत्यक्ष आणि परोक्ष प्रमाणाने वस्तूला समीचीन जाणते. आणि प्रत्यक्ष असेल किंवा परोक्ष असेल, प्रत्यक्ष तर आम्ही त्या ठिकाणी स्वसंवेदनाने प्रत्यक्ष हे म्हणू शकतो, आणि परोक्ष ज्ञान तर आमचं जे ज्ञान आहे हे मतिश्रुत ज्ञान असल्याने हे परोक्ष आहे. कधी कधी हा प्रश्न मनामध्ये येतो, की आम्हाला आत्म्याची अनुभूती ही प्रत्यक्ष आहे की परोक्ष आहे. आम्ही आत्मानुभव केला तर तो परोक्ष असणार आहे की प्रत्यक्ष असणार आहे. कारण आमचं ज्ञान तर परोक्ष आहे, आणि अनुभूती कशी प्रत्यक्ष. तर दोन कथनचित या ठिकाणी देखील अनेकांत लावायचा. अनेकांत यासाठी लावायचा की आमच्या जवळ जी उपलब्ध सामग्री आहे ती मतिश्रुत ज्ञानाची आहे. या मतिश्रुत ज्ञानातून जेव्हा आम्ही आत्मतत्वाला जाणतो, तेव्हा आमचं ते जाणणं परोक्ष आहे. केवल ज्ञानी जसं स्पष्ट जाणू शकतात आत्म्याला, तसा मतिश्रुत ज्ञानी त्याप्रमाणे स्पष्ट जाणत नाही. म्हणून आमचं ज्ञान हे श्रुत ज्ञान असल्यामुळे परोक्ष आहे. पण त्याला त्यावेळेला जी आत्मेची अनुभूती होणार आहे, त्याचा जो असीम आनंद त्याला
पर्यायीमध्ये अनुभवता येणार आहे, त्याला जो अतींद्रिय आनंद त्या समयात प्राप्त होणार आहे, तो त्याचा आनंद हा प्रत्यक्ष आहे. म्हणून त्या ज्ञानाला स्वसंवेदन प्रत्यक्ष ज्ञान असंही म्हणता येतं. म्हणून दोन्ही तऱ्हेने पाहायचं. कथंचित ते प्रत्यक्ष आहे आणि कथंचित ते परोक्ष रूपाचं असणार आहे. असा हा आनंद त्याला प्राप्त झालेला आहे. आणि हा आनंद प्रत्यक्ष आणि परोक्ष अशा अविरोधी रूपाने वस्तूला समीचीन रीतीने जाणतो. वस्तूला जाणण्याचं कार्य करत आहे आणि प्रत्यक्ष प्रमाणाने असेल किंवा परोक्ष प्रमाणाने असेल, वस्तूला हा समीचीन जाणत आहे. आणि जाणत असल्यामुळे जीवाचा अतत्वाचा दुराग्रहाचा अभिनिवेशाचा संस्कार नष्ट होतो. आणि अशा तऱ्हेने संपूर्ण तत्वतः वस्तुमात्राला जाणले असताना, वस्तुतत्वाला जेव्हा तो अशा रीतीने जाणतो, प्रत्यक्ष परोक्ष प्रमाणाच्या माध्यमातून, त्यावेळेला प्रथम भूमिकेमध्ये आलेल्या जीवाचा अतत्वाच्या दुराग्रहाचे संस्कार करणारा, ही जी काही जीवाचा अतत्वाचा दुराग्रहाचा अभिनिवेशाचा संस्कार आहे, हा संस्काराचा नाश होतो. आणि या संस्कारामध्ये निमित्त कारण काय आहे? तर निमित्त कारण मोहनीय कर्माचा उदय आहे. म्हणून याचा मोहोपचय हा जो शब्द घेतला की मोहाचा उपचय, उपचय म्हणजे ढीक, समूह, तर हा मोहाचा समूह त्याच्या जीवनातला नाश पावतो. अशा तऱ्हेने मोहक्षयाची ही दुसरी प्रक्रिया आचार्यांनी सांगितली. आणि एवढ्या पर्यंत अमृतचंद्र आचार्यांचं एकच वाक्य आहे. आपण याला छोट्या छोट्या वाक्यांमध्ये कन्व्हर्ट करून बघितलं आणि अशा तऱ्हेने हा मोहाचा उपचय दूर करण्याचा दुसरा उपाय सांगितला. म्हणून मोहाचा क्षय करण्यासाठी परम शब्द ब्रह्माच्या उपासनेचा, मोहाचा जर नाश करायचा असेल तर परम शब्द ब्रह्माच्या उपासनेचा, शब्द ब्रह्म म्हटलेला आहे. शब्दांना ब्रह्माची उपमा का दिल्या जाते? नेहमी आम्ही शब्द ब्रह्म हा शब्द ऐकतो, पण शब्दाला ब्रह्म का म्हटलं जातं? की हे असे शब्द आहे, हे असे पवित्र शब्द आहे की या शब्दांच्या माध्यमातून आत्मतत्व दर्शविलं जातं, आत्म्याचं स्वरूप कथन केल्या जातं. आणि म्हणून या शब्दांना देखील शब्द ब्रह्म म्हटलेला आहे. लक्षात घ्या, शरीर हे अपवित्र असतं, पण ज्या शरीरामध्ये रत्नत्रय संपन्न असा आत्मा विराजमान आहे, त्या शरीरावर देखील पवित्रतेचा उपचार केला जातो. आपण उपगुहन अंगामध्ये, निर्विचिकित्सा अंगामध्ये ही गोष्ट पाहतो की स्वयं शुद्धस्य असा स्वभावतो शुचौकाये रत्नत्रय पवित्रिते निर्जिगुप्सा गुण प्रीतीर मता निर्विचिकित्सता. स्वभावतो अशुचौ काये, या स्वाभाविक अशुची असणाऱ्या कायेमध्ये देखील ज्या वेळेला रत्नत्रय संपन्न असा आचार्यांचा, उपाध्यायांचा किंवा साधूंचा आत्मा तिथे आहे, त्यावेळेला शरीर अपवित्र असतानाही शरीरावर उपचार करून शरीरालाही पवित्र म्हटल्या जातं. त्याप्रमाणे इथे देखील शब्द हे जड आहे, पौद्गलिक आहे, तरी देखील या शब्दांच्या माध्यमातून आत्मतत्व दाखविलं असल्यामुळे या शब्दाला देखील शब्द ब्रह्म असं म्हटल्या गेलेलं आहे. आणि असा या शब्द ब्रह्माच्या उपासनेचा भावश्रुत ज्ञानाच्या अवलंबनाने, नुसतं द्रव्यश्रुत हे महत्वपूर्ण नाही, त्यानंतर भावभासना आम्हाला जीवनामध्ये व्हावी लागते. स्वपरभेद विज्ञानाची कला जीवनात अवगत व्हावी लागते. प्रतिसमय आमची प्रखर बुद्धी या दोन मध्ये भेद करण्याला समर्थ व्हावी लागते.
जिन परम पैनी सुबुधी छैनी डारी अंतर भेदिया. प्रति समय ही भेद विज्ञानाची कला जीवनामध्ये ठेवून भावश्रुत ज्ञानाचं आम्हाला अवलंबन घ्यावं लागतं. भाव भासना रूप नुसते शब्द नाही, शब्दांच्या माध्यमातून जे दर्शविल्या गेलेला आहे, जो आत्मा आहे तो आम्हाला निखळ रूपाने समजीत आला पाहिजे. आणि अशा या दृढ भावश्रुत ज्ञानाच्या अवलंबनाने दृढ केलेल्या परिणामांनी आमचे परिणाम आम्हाला स्थिर करावे लागतील. आणि असा हा स्थिर जेव्हा आम्ही राहू त्यावेळेला अभ्यास करणे हा अन्य उपाय आहे. आणि अशा तऱ्हेने या प्रज्ञेला एकाग्र करून हा मोहाची ग्रंथी बाजूला ठेवून भावश्रुताच्या अवलंबनाने आम्हाला आगमाचा अभ्यास करण्याची प्रेरणा या श्लोकामध्ये दिलेली आहे. म्हणून भावज्ञानाच्या अवलंबनाने दृढ झालेल्या परिणामांनी द्रव्य श्रुतरूप जिनागमाचा अभ्यास करणे हा मोहाचा नाश करण्यासाठी अन्य उपाय सांगितलेला आहे. शुद्ध आत्मतत्वाच्या प्राप्तीसाठी अर्ह स्वरूपाचं ज्ञान हे जसं निमित्त आहे तसे त्याच्या दृढते करता जिनागमाचे सम्यक अध्ययन या अन्य उपायाची देखील अपेक्षा आहे. आगमाच्या अध्ययनामुळे समीचीन वस्तुतत्वाचं ज्ञान होतं, आत्मानंदाचे स्फुरण होते आणि मोहाचा नाश होतो. याप्रमाणे मोहाने अंध झालेल्या व्यवहारी जीवांना अनादिकालापासून या सर्व भूतलावावर मोहाचं एकछत्री साम्राज्य आहे. आणि प्रत्येक जीव या मोहामध्ये जणू काही समोरचं दिसत असूनही न दिसल्यागत याची अवस्था आहे. याला समीचीन यथार्थ दिसत नाही, हा मोहनीयाचा कमाल आहे. तर अशा या अंध झालेल्या व्यवहारी जीवांना दृष्टीदान देण्यास अर्हंतांचं स्वरूप ज्ञान हे जसं निमित्त आहे तसेच आगमज्ञान हेही निमित्त आहे. या दोहोंचे प्रथम भूमिकेमध्ये अवलंबन घेऊन आत्मतत्वाचे ज्ञान झाल्यानंतर हा अंतरंगाकडे वळतो. पुढे त्या निमित्ताचाही अवलंब सुटतो. सुरुवातीला त्याला शास्त्राभ्यास करावे लागेल, अर्हंतांचं स्वरूप निहारावं लागेल, अर्हंतांचं स्वरूप माझ्या समान आहे ही वारंवार त्याला स्वतःला जाणीव करून द्यावी लागेल. पण निमित्त सहारा काडी कुठपर्यंत आपण घेणार, कुठपर्यंत या अर्हंतांचं किंवा आगमाचं आम्ही पांगुळ गाडा घेऊन चालणार आहे. कधी ना कधी आम्हाला हा पांगुळ गाडा जीवनातला बाजूला करावा लागणार आहे, कारण स्वतःची वाट आम्हाला स्वतःच निर्माण करायची आहे. भलाई त्यावर पूर्वीची चाकोरी असेल, त्या चाकोरीवर आम्ही चालत राहू, पण चालायचं तर आमचं शेवटी आम्हाला आहे. म्हणून हा पराचा आश्रय, म्हणून हा निमित्ताचा अवलंब ही सुटतो. म्हणजे अर्हंतांचं स्वरूपाचं ध्यान देखील आमच्या जीवनातून बाजूला हटतं. आगम तर आधीच आमच्या जीवनातून हटलेले आहे आणि पुढे शुद्ध आत्मतत्वाची प्रतीती होते. हेच या दोन निमित्ताचं यथार्थ प्रयोजन आहे. म्हणजे आम्हाला आत्म उपलब्धी करून देणं हेच वास्तविकतः अर्हंतांच्या दर्शनाचं फळ किंवा शास्त्राभ्यासाचं फळ आहे. म्हणून निमित्ताचं यथार्थ प्रयोजन हेच आहे. निश्चयाची ओळख करून देऊन निश्चयाप्रत जाण्यास बलाधान स्वरूप सहाय्यक होणे हेच पराश्रित व्यवहाराचं प्रयोजन आहे. व्यवहार हा नेहमी पराश्रित कथन करतो. अन्याचं अन्यामध्ये मिसळून सरमिसळ करून एकमेक करून कथन करत असतो. आणि निश्चय त्या एकमेक केलेल्या कथनातून केवळ सत्य काय आहे हे सांगत असतो. म्हणून निश्चय आणि व्यवहार हे दोनही नय जाणण्याच्या कक्षेपर्यंत आम्हाला उपयोगी आहे. वस्तूला जाणून घ्यायचं असेल तर केवळ निश्चय आम्हाला उपकारी नाही.
कारण निश्चय, समजा मला आत्म्याला जाणायचं आहे आणि मी विचारलं एखाद्याला, मी अगदी आत्म्याविषयी अनभिज्ञ आहे, आत्म्याविषयीचं मला काहीही ज्ञान नाही. एखाद्याला मी सहज विचारलं, की आत्मा म्हणजे काय? आता ती समोरची व्यक्ती खूप जाणकार व्यक्ती होती आणि ती म्हणायला लागली, "तुला आत्मा समजायचा आहे ना? ठीक आहे. मी तुला निश्चयाने समजून सांगू की व्यवहाराने समजून सांगू?" ही व्यक्ती अत्यंत अनभिज्ञ. ती म्हणाली, "काय आहे निश्चय आणि काय आहे व्यवहार?" ती म्हणाली, "निश्चय आहे डायरेक्ट आणि व्यवहार आहे इनडायरेक्ट." तर ती म्हणायला लागली, "मग डायरेक्टच सांग ना, इनडायरेक्ट कशाला पाहिजे? एवढं लांबचा फेरा कशासाठी? अगदी जवळच्या शॉर्टकटनी मला जायचंय. तू निश्चयाने मला आत्मा सांग." तर निश्चयाने त्यांनी सांगितलं, की आत्मा म्हणजे आत्मा आहे. निश्चय काय कथन करणार आहे? निश्चय कथन करूच शकत नाही. कारण निश्चय तर नेती नेती व्यवहाराने जे काही सांगितलेलं आहे, त्याला नाकारण्याचं कार्य करतो. तर ती म्हणायला लागली, "आत्मा म्हणजे काय?" शेवटी म्हणाली, "आत्मा म्हणजे जाणणारा आहे, पाहणारा आहे." पण तरीही त्याही दृष्टीतून त्याला त्याचं कथन होऊ शकलं नाही. तर तो म्हणायला लागला, की "मला हे काहीही समजलं नाही. म्हणून जाणून घ्यायचा असेल आम्हाला आत्मा, तर आम्हाला पहिल्यांदा भेददृष्टीने सांगावा लागतो, की हा बघ, हा जो 5 इंद्रियवाला शरीरामध्ये दिसतोय ना आणि याच्यामध्ये जो जाणण्याचं कार्य करतो आहे, तो म्हणजे आत्मा आहे. पहिले तर त्याला अजीवाची ओळख करून द्यावी लागेल, शरीर सांगावं लागेल, इंद्रिय सांगावं लागेल. जे आत्मा नाही, ते आत्मा आहे असं कल्पून त्या ठिकाणी आत्मेची ओळख त्याला करून द्यावी लागेल. म्हणजे व्यवहाराचं अवलंबन घेऊन त्याला व्यवहारही सांगावा लागेल आणि व्यवहारही सोडावा लागेल. 2 गोष्टी जेव्हा त्याला योग्य रीतीने सांगितल्या जाईल, तेव्हा कुठे त्याला निश्चयाची, स्वरूपाची ओळख पटणार आहे. म्हणून निश्चयाची ओळख करून देऊन निश्चयाप्रत जाण्यास बलाधान रूप सहाय्यक होणे, हेच पराश्रित व्यवहाराचं प्रयोजन आहे. व्यवहार तर पराश्रित आहे. हा दुसऱ्याच्या संयोगावरून कथन करतो. हा सांगेल, की "पहा, राग येतोय ना, तर राग येतो आहे हा म्हणजे जीवच आहे. राग कुणाला येतो? अजीवाला थोडी येतो. राग तर जीवालाच येतो. रागाच्या माध्यमातून तो आत्म्यालाच दाखवेल. पण कथन करताना विभावालाही तो जीवाचा स्वभाव समजून कथन करेल किंवा विभावामध्ये देखील हे बघ, हे जीव तत्व आहे असं देखील तो त्या ठिकाणी सांगेल. पण सांगत असताना त्याचं प्रयोजन शुद्ध निखळ आत्म्याला दाखवायचंय, निश्चयाप्रत पोचवायचं आहे. उदाहरण नेहमीच आपण देऊ शकतो, की एखाद्याला नदी पार करायची आहे, तर त्याला नावेत बसावं लागेल आणि नावेतून उतरावंही लागेल. पैलतीर आल्यानंतर जर तो नावेतच बसून राहिला, तरी देखील तो दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचू शकत नाही आणि त्यांनी जर नावेचा सहारा घेतला नाही, तरी देखील तो पैलतीरावर पोहोचू शकणार नाही. म्हणून ही गोष्ट, की व्यवहाराचं प्रयोजन हेच आहे. निश्चय परिणतीमध्ये निमित्ताचा अभाव असतो. जेव्हा अनुभूती होणार आहे, जेव्हा वस्तुतत्व उपलब्ध होणार आहे, वस्तुतत्व उपलब्ध झालं, हा तर निश्चयही नाही तसा पाहिला तर वस्तुतत्वाचा लाभ झाला, तर निश्चयाच्या वस्तूचा लाभ त्या ठिकाणी झालेला आहे. नयाचा विकल्प सुटलेला आहे. नयाच्या विकल्पात जोपर्यंत आहे, तोपर्यंत अनुभूतीची कक्षा नाही आणि अनुभूती असेल तर नयाचा विकल्प संपलेला आहे. म्हणून निश्चय परिणतीमध्ये निमित्ताचा अभाव असतो. प्राथमिक भूमिकेत त्याचा अवलंब घेऊन शुद्धात्म परिणती तर स्वाश्रयानी आपण स्वतः केल्यानीच होणारी असते. पहिल्या भूमिकेमध्ये त्याला भलाई व्यवहार नयाचं अवलंबन घ्यावं लागणार आहे, हे निश्चित आहे. कारण पहिल्याच भूमिकेत त्यांनी सांगितलं, की मी एकदम निश्चयाप्रत पोचेल. तर असं जीवनामध्ये होणं नाही. निश्चय पहिल्यांदा समजून घ्यावा लागणार आहे. पण आम्हाला पोचण्यासाठी व्यवहाराच्या भूमिकेमधल्या ज्या काही सगळ्या क्रिया सांगितलेल्या आहे, या सगळ्या क्रिया आम्हाला
कराव्या लागणार आहे. जप, तप, संयम निरर्थक आहे असं म्हटलं तरीही आम्ही आमच्या आत्मतत्वापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि या जप, तप, संयमातच हा अडकला तरी देखील निश्चयाची प्राप्ती होत नाही. हे असं दुधारी शस्त्र आहे, की हे चालवताना अत्यंत सजगता बाळगावी लागते आणि तरच आपण वस्तूचं मर्म समजून घेऊ शकतो. आगमाचा अभ्यास करताना देखील जिथे ज्या नयानी ते प्रतिपादन केलेले आहे त्या नयाची विवक्षा आम्हाला समजून घ्यावी लागेल. प्रथमानुयोगाचे ग्रंथ वाचत असताना देखील प्रथमानुयोगाच्या कथाभागात व्यवहारात आम्ही अडकलो तर आम्हाला आत्मतत्वाची उपलब्धी होणार नाही. तिथे प्रयोजन हे आहे की एवढं सगळं सांगितलेलं आहे, वैभव आहे, षटखंडाचं राज्य आहे, पण ते त्याच्यात अडकले नाही, त्याचा त्याग केला. हे प्रयोजन तिथे जर आम्हाला गवसलं नाही तरी देखील आम्ही केवळ त्या वैभवात अडकलो. तर अशा तऱ्हेने आपल्याला आगमाचा अभ्यास करताना देखील अधिक सजगता आणि मनाची एकाग्रता जीवनात साधायची आहे. कशी साधायची ते अजूनही थोडंसं आपण या आगमाबद्दल आणि शास्त्राच्या अध्ययन पद्धतीबद्दल उद्याच्या याच्यात विशेष बोलू. आज आपण इथेच थांबूया. जिनवाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ कोक. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोये सवसाहुणम,